हे दोन सलामीवीर आणि षटकाला सुरुवात करतो मिस्टर विशाल पाटील. त्याच्यानंतर बापगावची समाजसेवक नित्यानंद पाटील. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपणही पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. DY फाउंडेशनचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. हो, चांगला फटका आणि चेंडू सरळ चाललाय स्क्रीनच्या समोर. 4 धाबांसाठी चौकार आलाय एकविरा सावध संघासाठी. त्यानंतर राजीवजी जाधव आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. लोणारगावचे समाजसेवक आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी सकाळी सुद्धा उल्लेख केला होता की या लोणारगावमध्ये असं एकही घर नसेल की त्या घरातून व्यक्ती या स्पर्धेमध्ये पोहोचला नसेल. ही लोणारगावाची एकोपा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्याच्यानंतर संदीपजी थले यांना विनंती असेल की आपणही पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण आपला सन्मान इथे प्रेम मडवी यांच्या पप्पू मडवी यांच्यामध्ये मधून आपण इथे संपन्न करतोय. आणि चला आता मात्र आपण फोकस करूया या सामन्याकडे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चांगल्या प्रमाणे होणार आहे, कारण दोघांकडे चांगले खेळाडूंचा भरणा आपण पाहतोय. एका बाजूला श्री गणेश जांभूलपडा आणि दुसऱ्या बाजूला एकविरा सावध. एकानं एकविरा आईचं दर्शन घेऊन या स्पर्धेमध्ये पदार्पण केलं आणि दुसऱ्यानं गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन या संघ स्पर्धेमध्ये पदार्पण केलेलं आहे. विशाल पाटील, हा पाटील पाण्यासारखा राहणार आहे. ओ, पुढे आलाय. पावलाचा वापर करण्याचा प्रयत्न किरण पाटीलने केला, परंतु चेंडू बाटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाहीये. निर्धावाने चेंडूची सांगता आणि फलकावरती धावा पाहिल्या तर 4. एक मात्र चौकार आलाय. त्याच्यानंतर मात्र एकही सिंगल डबल तिहेरी नाहीये, एकही एक्स्ट्रा धाव नाहीये आणि गोलंदाजाने एकही एक्स्ट्रा बॉल टाकला नाहीये. म्हणजे याच्यावरून आपण समजू शकतो की किती कंट्रोलफुल गोलंदाजी या ठिकाणी विशाल पाटीलची आपण पाहिली. पॉवर प्लेमध्ये खास हे वैशिष्ट्य आहे विशाल पाटीलचं. दोघांकडे ओपन क्रिकेटचा सुद्धा मात्र चांगला अनुभव आहे. हो, इथे मात्र पाहू शकाल चेंडू आतमध्ये येणार होता आणि त्याच्यानंतर बाकपीला जाऊन पंच केला आहे इनफिल्डच्या डोक्यावरून आणि तिथे मात्र लेझी क्षेत्ररक्षण आकेश पारदीच्या माध्यमातून चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त मात्र इथे फटका किरण पाटीलच्या वतीने मात्र पाहायला मिळाला. आय थिंक पहिल्या सामन्यामध्ये किरण पाटील 0वरती बाद झाला होता मुठवलच्या अगेन्स्ट, परंतु या मॅचमध्ये चांगल्या प्रमाणे खेळतोय. जरूर 3 डॉट बॉल तो खेळलाय, परंतु 2 चौकार त्याच्या बॅटमधून निघाले. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधील आणि फिल्डिंगमध्ये थोडंसं मात्र बदलाव पाहायला मिळतोय. हो, लेग स्टंपवरती मारा आणि त्याच्यामुळे पाहतो की पंचाने या ठिकाणी दंडित केलंय विशाल पाटीलला. वाटच्या स्वरूपात पहिली एक्स्ट्रा धाव या ठिकाणी खर्च केली. 9 धावा फलकावरती लागल्या गेल्या. वातावरण पाहिलं तर अगदी शांत वातावरण पाहायला मिळतं. हो, यॉर्करचा प्रयत्न होता आणि शेवटच्या क्षणाला मात्र पाहू शकाल हलक्या हाताने मात्र त्या ठिकाणी किरण पाटील दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. अगदी कव्हर पॉईंटला साहिल पारदीनं मात्र चेंडूला फील केलं, परंतु फेकी त्याच्याकडून चुकीची आली होती. परंतु बॅकअपसाठी वैभव पोहोचले आणि शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव मात्र केपीनं कंप्लीट केली, कारण स्ट्राईक त्याला हवी होती. म्हणजे हा क्रिकेटचा खेळ असा की मात्र ताकदीचा नाही तर युक्तीचा आहे. तुम्ही जर चांगल्या प्रमाणे डोक्याचा वापर केला तर मात्र तुम्ही रणनीती आखू शकता आणि त्या प्लॅनिंगच्या आधारे तुम्ही मात्र डावाला पुढे घेऊन जाऊ शकता. आणि ती प्लॅनिंग किरण पाटीलच्या वतीने आपण पाहिली. पहिल्या षटकाचा केली ते मात्र संपूर्ण 10 धावा फलकावरती पाहायला मिळाला. विशालचं विकेटचं कॉलम खाली राहिलं आणि जर विचार आपण केला तर मात्र 10 धावा फलकावरती म्हणजे दोन्ही संघांची मात्र समान कामगिरी या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाली. कारण टेनिस बॉलवरती एखादा गोलंदाजाने 10 किंवा त्यापेक्षा कमी धावा खर्च जर केला तर मात्र ती इकॉनॉमी आपण चांगली म्हणतोय आणि ती सुरुवात विशाल पाटीलने केली. परंतु आता ते सातत्य हे दोन्ही संघातील खेळाडू आता मात्र या ठिकाणी राखण्याचा प्रयत्न करणार का, की ओमकार ली आहे जो आता मात्र दुसरा षटक टाकण्यासाठी सज्ज झाला आहे, तो इथं मात्र एखादे विकेट्स आपल्या संघाला प्राप्त करून देणार का.
यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना तुम्ही पाहणार आहात. एका बाजूला शिवशक्ती लोणार संघ असेल आणि त्याच्या विरुद्ध संघ असेल आई गावदेवी वालशिंद. तर विनंती करतो की आपण रेंजमध्ये राहा, रेंजच्या पलीकडे जाऊ नका, कारण या सामन्याच्या पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. ओमकार लिही आलाय, समोर आहे किरण पाटील. पहिलाच बॉल थोडासा बाग फुटला गेलाय, कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाही, डीपमध्ये प्रोडक्शन पाहायला मिळते. सिंगल धाव मात्र कंप्लीट आणि सिंगलवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. जेवढा वेळ खेळपट्टीवरती किरण पाटील घेणार त्याचा मात्र कुठेतरी जास्त फायदा होऊ शकतो एकविरा सावध संघासाठी. आणि त्याच्यामध्ये पाहतो की आज संयम किरण पाटील बाळगण्याचा प्रयत्न करतोय. आज पुढे फिल्डिंग डिपार्टमेंटकडे पाहिल्यानंतर मात्र फटके तो मात्र एक्झिक्यूट करतोय. परंतु आज जेडी मात्र केपीला कशा प्रमाणे साथ देणार. ओ खराब चेंडू, फुल टॉस आणि त्याच्यावरती जेडीने मात्र फुल टॉस वसूल केलाय. चेंडूला भेडी गावून दिलाय. बागपर स्क्वेअर रेकच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. प्रयत्न होता परंतु गिरीप हवी तशी मात्र मिळाली नाहीये. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. ओव्हर द विकेटने आला आणि त्याच्यानंतर पाहू शकाल यस फुल टॉस राहिला आणि त्याच्यावरती काय जबरदस्त मात्र फॉरफेली मिळाली. पहिला सिक्सर एकविरा सावधच्या इनिंगमध्ये मात्र जेडीच्या बारमधून निघालाय आणि त्याच्यानंतर 5 सेन्सिबल क्रिकेट ही कला जेडीकडे आहे. जेव्हा मात्र जेडी चांगल्या प्रमाणे खेळतोय ना त्यावेळी मात्र त्याची रणनीती त्याचे फटके पाण्यासारखे असतात आणि आज ती कला तो मात्र इथे सादर करण्याचा प्रयत्न करतो. आज जेडीनं गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र जबरदस्त परफॉर्मन्स केलाय. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 5 विकेट्स 5 वर कंप्लीट केल्या होत्या मिडवलच्या अगेन्स्ट आणि आता मात्र बॅटिंगमध्ये मात्र तो चांगल्या लयमध्ये आलाय. आणि हीच अपेक्षा होती सावध कराना की जेडी कधी मूडमध्ये येणार. आणि इथे मात्र आलाय किरण पाटीलचा पहिला रिवर्स सवार आणि त्याच्यावरती आलाय हा षटकार. चेंडू द्या, एवढा वेळी आपण चेंडूची वाट पाहत बसू नका, जेणेकरून जास्त वेळ मात्र या ठिकाणी खर्च होणार. परंतु काय फटका खेळला किरण पाटीलने, रिव्हर्सचा फटका पहा. या ठिकाणी वेगवेगळ्या अँगलने मात्र हा स्ट्रोक दाखवण्याचा प्रयत्न करतायत. SK एंटरटेनमेंट ही वाहिनी, शंकरची गुलवी, हा स्क्वेअर अँगलने पहा. वाव, नाईसली स्ट्रोक बाय किरण पाटील. आणि काय कॉन्फिडन्स आहे जेव्हा मात्र त्यांनी फटका एक्झिक्यूट केला त्यावेळी मात्र त्याची पूर्णपणे ढोल्यांची नजर मात्र त्या चेंडूकडे होती, त्या फटक्याकडे होती. आणि त्याच्यानंतर पहा दोघेही थम्सअप करत असताना हाय फाय. वा, आता मात्र या ठिकाणी या जोडी जमली रे असं मात्र म्हणायला हरकत नाहीये, कारण दोघांच्या बॅटमधून चांगल्या प्रमाणे धावा येत आहेत. पहिला षटकार जेडीच्या बॅटमधून निघाला, दुसरा षटकार किरण पाटीलच्या बॅटमधून परंतु इथे ओमकार आता मात्र वापसी करणार का. लाईनमध्ये चुकी आपण पाहतोय. असं वाटतं की प्रेशर आता मात्र या ठिकाणी गोलंदाज ओमकारने घेतलाय. जरूर त्याला मात्र चांगल्या पद्धतीने मात्र कानमंत्र दिलेले आहेत, परंतु या ठिकाणी त्या कानमंत्राचा तो मात्र इथे वापर करणार का. वाईटच्या स्वरूपात अजून एक एक्स्ट्रा धाव इथे मात्र त्याने खर्च केली आणि तब्बल 25 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. म्हणजे आतापर्यंत 15 धाबा षटकामध्ये आलेल्या आहेत. आणि लिगल बॉल जर पाहिले तर या ठिकाणी 4 त्याने हाताळले, म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चांगल्या स्थितीमध्ये एकविरा सावध संघ मात्र या सामन्याच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जमेची बाजू पाहिली तर एकही विकेट्स या संघाने गमावलेला नाहीये. ही लाईन बेटर आहे. किरण पाटील सातत्याने मात्र जागा बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि सध्या जागेला भरपूर भाव आहे. ज्याच्याकडे जागा तोच सध्याच्या घडीमध्ये श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला चाललाय. इथे मात्र पाहू शकाल निर्धावानं चेंडूची सांगता आपण पाहिली. हो, पुन्हा रिबसचा फटका, परंतु या फटक्यासाठी डीपमध्ये प्रोटेक्शन फिल्डर तैनात केला. फुल टॉस होता, एलिव्हेशन परफेक्टली नाहीये आणि एक सिंगल धाव मात्र शेवटच्या चेंडूवरती ओमकार लेहेनं खर्च केली
आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना एकविरा सावंत संघाने धावा जोडल्या विदाउट लॉस 26. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 आल्या आणि जर याच गतीने जर धावा येत राहिल्या तर 50च्या पुढे मात्र आपल्याला आकडा या पहिल्या इनिंगमध्ये कदाचित पाहायला मिळू शकेल आणि तोच ध्येय असेल, तोच इंटेंट असेल या ठिकाणी सावंत संघातील फलंदाजांचं. कारण येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर अजूनही बाहुबली नेहल म्हात्रेचं येणं बाकी आहे. अक्षय म्हात्रे जरूर आउट ऑफ फॉर्म आहे, परंतु कधीही तो मात्र कमबॅक करू शकतोय. हरीशला कोणी विसरेल तोही मात्र एक चांगला ऑप्शन आहे त्यांच्याकडे. आणि निखिल पाटील जे अजूनही पाहिलं तर बॅटिंग ऑर्डर भरपूर खोल आहे, परंतु सध्या ही जोडी रंगात आलेली आहे. नेहल मात्र सध्या वॉर्मअप करतोय की कधी माझा नंबर येणार, कधी माझी वेल येणार. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली या ठिकाणी गोलंदाज सुजित. ते पहिल्या सामन्यामध्ये सुजित 4था षटक हाताळला होता, परंतु त्याच्या सुद्धा मात्र क्रमांकामध्ये इथे बदल केलाय. कारण बदल होणे काळाची गरज आहे. मग क्षेत्र कोणताही असू द्या, क्रिकेटचा असू द्या किंवा आपला बिझनेसचा क्षेत्र असू द्या किंवा इतर कोणतं क्षेत्र असू द्या, तुम्ही ज्यावेळी बदल करणार त्यावेळीच मात्र तुम्ही प्रगती कडे वाटचाल करणार. परंतु इथे जो सट्टा लावला सुजितच्या नावाचा जो सट्टा मात्र इथे सक्सेसफुल राहणार का हा सुद्धा मात्र प्रश्न पडला आहे. कारण सुजितकडे तेवढा अनुभव नाही आहे, युवा आहे आणि समोर कोण आहे तर किरण पाटील आहे. चला, जर सुजितकडे जर ती गुणवत्ता असेल तर मात्र इथे या ठिकाणी चांगला स्पेल तो हाताळू शकतोय. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती स्लाइस केला आहे आणि स्टॅकवरच्या डोक्यावर चेंडू चालला अगदी खेळाडू कक्षाच्या समोर. सर्व सहकार्यांना मात्र सलामी देण्यासाठी हा चौकार किरण पाटीलच्या बॅटमधून निघालाय. मध्ये नाही आणि त्याच्यामुळे पाहतो की थोडीशी बॉलिंग जी ऑर्डर आहे श्रीगणेश जांभूलपाडा संघाची ती थोडीशी मात्र वीक पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे मात्र सुजितचा वापर केलाय. परंतु पहिल्या चेंडूमध्ये किरणनं त्याचं स्वागत चौकाराने केलं आणि तीच चर्चा सुरू होती की सुजितकडे तेवढा अनुभव नाहीये. समोर किरण पाटील आणि त्याच्यानंतर अशा फटके तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतील. रिव्हर्स केलाय आणि चेंडू सदर चाललाय पॉइंटच्या पलीकडे. किरणच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा सिक्सर. वाह, काय फलंदाजी सध्या आपण पाहतोय किरण पाटीलची. पहिल्या सामन्यामध्ये जरूर तो शून्यावरती बाद झाला होता, परंतु त्याचा संपूर्ण राग आता मात्र या ठिकाणी या दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी काढलाय आणि गोलंदाजांना त्यांनी मात्र कंटिन्यू चोपताच ठेवलाय असं म्हणण्याची आता मात्र वेळ आली. आता मात्र सिली मिड ऑफला तुम्हाला एक फिल्टर पाहायला मिळतोय प्रेशर वाढवण्यासाठी. ही रणनीती मात्र आकारली आहे, परंतु खराब चेंडू फुलटॉस आणि पुन्हा त्याच्यावरती या ठिकाणी किरण पाटील बरसलाय. पुन्हा रिबसचा अस्त्र बाहेर काढलाय आणि लागोपाठचा दुसरा सिक्सर सुजितच्या अगेन्स्ट. तेरा बॉल त्याने आतापर्यंत फेस केला आणि 13 बॉलमध्ये आतापर्यंत 33 धावा त्याने जोडल्या गेल्या. आणि मला अजून आठवते मागची जी आज पण स्पर्धा जी कव्हर केली त्या स्पर्धेमध्ये चौदरपाड्याच्या स्पर्धेमध्ये अर्धशतकी इनिंग केपीची आपण पाहिली की लागोपाठच्या या सलग दुसऱ्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र अर्धशतकी इनिंग त्याच्या बॅटमधून मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल का. काय फलंदाजी करतोय, 33 धावा वैयक्तिक केलतो आणि त्याच्या इनिंगमधील आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 चौकार आले आणि 3 षटकार आले. 30 धावा तर त्यांनी मोठ्या फटक्यामध्येच मात्र जोडलेले आहेत आणि त्याच्यानंतर 3 सिंगल पाहिले आपण. वा, काय बॅटिंग करतोय. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 धावा 42. पुन्हा रिव्हर्स आणि पुन्हा सेम रिझल्ट. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग झालाय आणि पंचाचा इशारा आता मात्र आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतोय षटकार की चौकार. तिकडे शिवशक्ती लोणार संघाचे काही खेळाडू आहेत आणि त्यांचा मात्र इशारा सुद्धा आलाय. हा सलगता तिसरा सिक्सर सुजितच्या अगेन्स्ट आणि या षटकारच्या अनुषंगानं किरण पाटील पोहोचला वैयक्तिक 39 या धावसंख्येवरती. ठोकोडीचे वाटाण्याचा
बोलताना रजे उरू नको टना टना रजे उरू नको टना टना पाय घसरून पडल्यावर तुझं बोंबलशील टना टना तुझं बोंबलशील. कुठेतरी सुजित वरती जो विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला होता सगळ्या डायकाने तो मात्र विश्वास कुठेतरी चुकीचा ठरवलाय. कारण तुम्ही किरण पाटील सारख्या फलंदाज समोर जर एखादा नवीन जर गोलंदाजाकडे जर चेंडू जर तुम्ही सोपवला तर मात्र त्याचा रिझल्ट मात्र असाच येणार आहे. आणि पहा पहिल्याच जर आपण विचार केला तर मात्र 4 चेंडूमध्ये तब्बल या ठिकाणी 22 धाबा सुजितनं मात्र खर्च केल्या. खूपच मागणा स्पेल आता पुढे आलाय खेचून मारलाय आणि हा चेंडू सुद्धा लँडिंग झालाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे सलगचा 4था सिक्सर. वाव वाटेला रस्ता घेऊन रे दादा वाटेला रस्ता घेऊन रे वाटेला रस्ता. आणि आज किरण सांगतो की मला फक्त मारामारी जमते आणि हा फटका पहा वा रॉकेट रॉकेट शॉट आणि वैयक्तिक 45 धावसंख्येवरती नाबाद आहे. 50 करण्याची आज संधी आहे किरण पाटीलकडे आणि त्या संधीचं तो सोनं करेल का. शेवटचा बॉल सुजितच्या स्पेलमधील इनसाइड आउट पंचांचा नो बॉलचा इशारा. काय क्लासिकल फटका पाहायला मिळतो चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय पंजा आणि किरण पाटील पोहोचलाय नॉट आउट 49. ओमकार हाताशा आहे. हर्षद पारधी नाराज आहे. वैभवच्या चेहऱ्यावरती आपल्याला नाराजगी पाहायला मिळाली. साहिल टेन्शन मध्ये आहे. निकेश ले सुद्धा मात्र अगदी सीमेरेषेवरती आपल्याला नाराज पाहायला मिळतोय. आणि आय थिंक या चेंडूवरती संधी आहे अर्धशतकी इनिंग साजरी करण्याची कारण फ्री बॉल फुलटॉस आणि तो चाललाय वाऱ्याच्या साह्याने मिड विकेटच्या पलीकडे 55. काय फलंदाजी बाटवर करा किरण पाटील सर्वांचं अभिवादन तुम्हाला स्वीकारायचं आहे. आणि त्याच्या हातामध्ये पहा एसे का बल्ला और मचा रहा हल्ला. वाव या स्पर्धेतील पहिली 50 आणि 50 भाग कशा रीती साजरी केली. फुल टॉस फ्री बॉल आणि त्याच्यावरती हा बिग हिट मासिव्ह हिट सिक्सर. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकविरा साबत संघाची धावसंख्या फलकावरती लागली गेली 65 आणि एकविरा साबत संघाचे युवा उद्योजक संघ मालक साबतगावचे या महेंद्र शेठ पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राईज या 50 साठी आपण पाहतोय देण्यात येणार आहेत. वा आज सुनीलजी किरण योगेशजी पाटील यांनी सुद्धा मात्र योग्य वेळ साधलाय. कारण ज्याप्रमाणे किरण पाटील खेळतोय खरोखर सर्वांना मात्र मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. शेवटचं षटक निवृत्तीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि आमचे 12 मॅन सुद्धा मात्र पूर्णपणे त्याला धक्का बसलाय की कोणता गोलंदाज आलाय आणि कोण आता मात्र गोलंदाजी करतोय. आणि या स्पर्धेतील सर्वात मोठी पार्टनरशिप 18 चेंडू आणि 19 चेंडू मात्र फेस केले 62 धाबा दोघांच्या माध्यमातून जोडल्या गेल्या. पहिला चेंडू निवृत्तीने हाताला पहिला चेंडू कटरचा वापर आणि पहिल्या चेंडूवरती जेडीला मात्र इथे बीट केलाय. मला असं वाटतं की जेडी सिंगल धाव मात्र ते पूर्ण करेल स्ट्राईक किरणला देणार परंतु पहिल्या चेंडूवरती त्याला बीट केलाय गोलंदाज निवृत्तीनं. 5 बॉल अजून शिल्लक या डाबातील आणि इथे मात्र पहा आज ज्याप्रमाणे सिंगल तरी धाव मात्र पूर्ण केली स्वतःला पूर्णपणे वाचवलाय आणि सिंगलसाठी पहा किती टाळ्यांचा गजर होतोय खास जेडीसाठी. पुन्हा किरण पाटील स्ट्रायकिंगला आलाय. मागील 6 चेंडूंचा आपण जर विचार केला 7 चेंडूचा विचार केला तर 4 षटकार आणि 3 चौकार 2 चौकार 5 षटकार आणि त्यामध्ये अजून काही काउंट केले जाणार. एवढा मोठा गॅप आहे त्या ठिकाणी की किरण पाटील सहजपणे त्या दिशेने मात्र फटके केले मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअरलाकडे फिल्डर तैनात आहे आणि त्याच्या मध्यातून मात्र सातत्याने किरण पाटील धाबा इथे मात्र जोडतोय. इथे आला अजूनही चौकार. वैयक्तिक किरण पाटील पोहोचला 59 या धावसंख्येवरती आणि सांघिक जर विचार केला तर संघाची धावसंख्या पोहोचली गेली 70. या स्पर्धेतील सर्वात मोठा आकडा मात्र इथे उभारलाय एकविरा साबत संघाने. चला यानंतर नाणेफेकीसाठी दोन्ही संघाला विनंती करतोय की आपण दोघांनी या शिवशक्ती लोणाळा आणि त्यांच्या सोबतीला संघ असेल आई गावदेवी वालशिंद आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार आहे तो जयदुर्ग अनुज 11 लोणार संघाशी खेळणार आहे.
कुठल्याही गोलंदाजावरती किरण पाटीलनं आज दया माया प्रेम दाखवला नाहीये. अजूनही मात्र पाहू शकले पावलांचा वापर केला परंतु शॉट इस्टॅकवर आकेश पारदेच्या माध्यमातून चांगलं स्टॉपिंग. जेवढ्या धावा इथे जोडल्या जाणार तेव्हापेक्षा एक धाव तुम्हाला अधिक जोडायची आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की या ठिकाणी थोडासा खेमा आपल्याला शांत पाहायला मिळतोय श्री गणेश जांभूळपाडा संघाचा. ओ कटरचा वापर इथे मात्र वेट अँड पुश परंतु फटके हवेत. इथे मात्र प्रेशर पाहायला मिळतो आणि झेल ड्रॉप केला अगदी डीप मध्ये आणि तिकडे मात्र पहा हर्षद पारदी अधुरी चेंडू शोधतायत. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. आज असं वाटतं की दुपारच्या सत्रामध्ये किरण पाटीलनं नशिबेशी हात मिळवणे तो करून आलाय असंच म्हणावं लागेल. निकेश लियाच्या माध्यमातून चुकी घडली गेली त्याने झेल ड्रॉप केला. त्याच्यानंतर रनआउटची सुद्धा संधी होती ती संधी मात्र गमावली. आता स्वतः हर्षद पारदी चेंडूवरती पोहोचला आणि त्याच्यानंतर पाहू शकला या ठिकाणी लेग बॅटच्या स्वरूपात एक धावाने दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र त्या ठिकाणी बास झालाय. पहिला धक्का मात्र इथे लागला गेला टीम एकविरा सावंत संघाला आणि पाहू शकला या ठिकाणी संपूर्ण षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न झालेला 4 षटकं मात्र संपन्न आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकविरा सावंत संघाने एकूण धावा जोडल्या धाफलक्यावरती 73 आणि विजयासाठी आता मात्र इथे 74 धावांचं लक्ष असेल श्री गणेश जांभूळपाडा संघासमोर. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आज आहेत भावलगावचे सुप्रसिद्ध उद्योजक यशवंत केणे साहेबांचे सुपुत्र योगेश सुनीलजी केणे आणि योगेशजी पाटील. मी दोघांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना तुम्ही पाहणार आहात मित्रांनो. एका बाजूला आई गावदेवी वालशीन तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती स्पोर्ट लोणार अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चला सुजल या आपण आणि ज्ञानेश्वर मुकादम चला आपणही लवकरात लवकर जॉईन व्हा. हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असेल दोन्ही संघनायकांच्या माहितीसाठी आणि आपण हा मान देऊया सुनीलजी केणे साहेबांना. दोघांना टॉसची माहिती आहे. एका बाजूला जयदुर्गा स्पोर्ट लोणार आणि दुसऱ्या बाजूला अनुज 11 कॉल देतं या ठिकाणी वालशी संघाचे कॅप्टन अनुज 11 असा कॉल आहे. यस जशी मागणी तसा पुरवठा आणि आपण टॉस विनिंग संघनायकाला सीतपे देतो. मी योगेशजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विनिंग संघनायकाला आपण सीतपे द्या. पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा विनंती असेल की आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. सुजल नाणेपैकी किती महत्त्वपूर्ण होती? खूप महत्वाचीच होती. ते जिंकले आता काय करणार मग? क्षेत्ररक्षण. आज नितीन चौधरी पहिल्या सामन्यामध्ये उपस्थित होता तर या सामन्यामध्ये आहे. हो नक्कीच. मग तुमची आता बाजू वाढलेली आहे तर समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करशील? 30-35च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. सुजल तुम्ही सुद्धा या खेळपट्टीवरती अनेक स्पर्धा केलेल्या आहेत तर या खेळपट्टीबद्दल काय सांगशील? आहे आता तेवढे 100% देण्याचा प्रयत्न करीन. जरूर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ज्ञानेश्वर घरची स्पर्धा आहे आपल्या गावातल्या मुलांची स्पर्धा आहे एक जर या स्पर्धेबद्दल काय सांगू शकशील? चांगला नियोजन केलंय. मग तुम्ही स्पर्धा एन्जॉयमेंट करता? हो. मग बॅटिंगच्या वाटेला आलेले 4 षटकामध्ये कुठली धावांचा तिथे मात्र डोंगर तुम्ही उभारण्याचा प्रयत्न करणार? 50+. आपल्या संघामध्ये काय चेंजेस? नाही. मग जास्त अपेक्षा कोणाकडे आहेत? आमिरकडनं. सातत्य तुझ्या क्रमांकामध्ये बदल होतोय तुला बढोतरी मिळते याचा पाठीमागचं कारण काय आहे? प्रॅक्टिस. कारण की संघामध्ये 2 ते 3च प्लेयर आहेत का प्रॅक्टिस करतात. बाकी जे कामाला वगैरे जातात कोणी प्रॅक्टिसला येत नाही म्हणून ती बढोतरी भेटते मला. मग जे प्रॅक्टिस करत नाही त्यांच्यासाठी एखादा मेसेज? त्यांच्यासाठी सांगतो आता ही तर लास्ट टुर्नामेंट आहे. नेक्स्ट सीझनसाठी तुम्ही चांगली प्रॅक्टिस कराल तरच गावामध्ये ट्रॉफी येणार. नाही तर मग 2-3 वर्ष असं स्ट्रगल तर झालं आहेच अजून 3-4 वर्ष करू म्हणजे येतात पैसे भरा आणि खेळा टुर्नामेंट प्रॅक्टिस तर करत नाही. म्हणजे तुझं म्हणणं त्याला जास्त महत्त्व नाही तुमचा खेळ चांगला होणं गरजेचं आहे. तू LPL मध्ये खेळणार आहेस? बघू आता जो घेईल तो घेईल. फॉर्म भरलाय तू? हो. परंतु ज्याने फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी ज्ञानेश्वर इकडे समोर आहे. तू स्वतः कूल आहेस तुझ्याकडून काय एखादा मॅसेज? ज्याने फॉर्म भरलेले आहेत त्या खेळाडूसाठी काय मॅसेज? काय नाही चांगली आपली ALPL पण चांगली होते. फॉर्म भरा आणि स्वतःचा खेळ दाखवा. ALPL मध्ये खेळाल तरच पुढे प्रगती भेटेल तुम्हाला खेळण्यासाठी. वा किती चांगला बोलतो आणि किती चांगला बोलतो ज्ञानेश्वर. तुला शुभेच्छा या सामन्यासाठी. तर नाणेफेकी आपण संपन्न केली. नाणेफेकी जिंकली या ठिकाणी आई गावदेवी वालशीन संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. काही सन्मान आहे ते सन्मान इथे आपण संपन्न करूया. आज आपल्यामध्ये भावालगावचे सुप्रसिद्ध उद्योजक यशवंत केणे साहेबांचे सुपुत्र सुनीलजी केणे आज उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. मी तानाजी थले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण
सुनीलजी केने यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. आज त्यांचे वडील आले नाहीत, परंतु आज स्वतः ते या स्पर्धेमध्ये दाखल झाले आणि या स्पर्धेची त्यांनी मात्र शोभा वाढवली. त्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करीत आहोत. त्याच्यानंतर योगेशजी पाटील यांना सुद्धा विनंती करतो की आपणही पुढे या. तानाजी तले आपण तिथे सांभा आपल्या शुभ असते. आपण योगेशजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे. प्रत्येकाला योग्य तो मान या स्पर्धेच्या वतीने आपण देतो आणि पुन्हा जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. लक्ष फार मोठं आहे आणि आता या लक्ष्याचा पाठलाग केला जाणार की नाही या ऐकवण्यासाठी आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये समीर ठाकरे सज्ज होत आहेत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. What a shot! What a great execution! Flick of the wrist. विशाल पाटीलचा वार. दे घुमा के दे दणका. सिक्सर. अफलातून हा फटका आपल्याला बघायला मिळाला आणि जरूर अशाच फटक्यांची गरज आहे. किरण पाटीलनं ज्या प्रकारे डाव साकारला, अर्धशतक त्यांना झळकावलं किरण पाटीलनं आणि एकूण संघाची धावसंख्या झाली ती 73. 74 धावांचं लक्ष. विशाल पाटील मात्र जरूर सुरुवात त्या ठिकाणी करताना दिसल्या मोठ्या फटक्यानं. चर्चा सुरू होती किरण करदर याच मॅच मध्ये खेळणार नव्हता. ॲज अ आयकॉन खेळण्यासाठी तो शहापूर येथे चाललाय, बट आला, बॅटिंग केली आणि बॅटिंग अशी केली दमदार होती. 74 धावांचं लक्ष पार करायचं आहे जांभूलपाडा संघाला 4 ओव्हरमध्ये. तर नवनाथ भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. फक्त कॅमेरामॅन स्टेज कव्हर करा आपण. निखिल पाटील फर्स्ट ओव्हर मध्ये. ओ पलटी, आलटी पलटी. वन मोर बिग हिट. विशाल पाटील. विशाल काय फटका. सिक्सर. नवनाथजी भोईर यांना सन्मानित केलं जात आहे. निखिल पाटील पुन्हा एकदा. विशाल पुन्हा हुक केलाय बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा प्रयत्न करत होता झेल घेण्याचा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. जबाबदारीने खेळत असताना विशालनं खरं तर गोलंदाजी चांगली केली होती. 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर दुसरं षटक जेथे आल्या 16 धावा, तिसरं षटक जेथे आल्या 39 धावा. 5 सिक्सर आणि 2 चौकार त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाले होते. एक नो बॉलवर चौकार आला होता. किरण पाटीलनं 61 धावांची एक तुफान इनिंग साकारली. निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. विशाल समोर पुढे आलाय. पुढे येत असताना बॉलला उडवलाय. हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकला बॉल पर्यंत. अक्षय मंग्या त्या ठिकाणी सज्ज होता. खरं तर अक्षय आणि मंग्याची बॉडी लँग्वेज सेम आहे. 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 22 धावा आहेत. 22 रन्स. निखिलनं पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 22 धावा म्हणजे जशा तसं प्रत्युत्तर. क्या बात आहे. टीट फॉर टॅट. वा. विशाल पाटील कॅप्टन ऑफ टीम जांभूलपाडा आगास्यानं जबरदस्त केलाय. 74 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना त्यांना माहिती आहे आता किरण पाटील हे संघामध्ये नाहीये, म्हणजेच एखादं षटक असं मिळेल. आज दिगंबर देखील संघामध्ये नाहीये. किमान एक तरी गोलंदाज असा मिळणार असं की त्यावरती चांगल्या रन्स आपण बनवू शकतो. आणि जरूर आता तो गेम प्लॅन आपल्याला बघायला मिळेल का. समोर असेल तो निकेश. विशालनं तर सुरुवात चांगली केली, परंतु निकेशला आता त्याला चांगली साथ द्यावी लागेल. एक वेळा सावधच्या विरुद्ध तुम्हाला सावधानता नव्हे तर आता हिमतीनं लढावं लागेल. दरम्यान पप्पू थळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम.
काळ देखील ज्याची उपस्थिती आपल्यासाठी प्रार्थनीय होती आणि पहिल्या दिवशी त्यांच्याच माध्यमातून जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली. या स्पर्धेमध्ये शरद भामरे, रुद्र कॅटरर्स, लोणाड यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आणि ही कल्पना शरद मामांनी आम्हाला 1 महिना अगोदरच दिली होती. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा जेडी येतोय. राऊंड द विकेट, ओव्हर पिच बॉल ऑन साईडला लॉफ केला. मिड विकेटच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतो आणि त्याच्यावरती मिळेल फक्त 1च साव. सिंगलच्या साहाय्यानं स्ट्राईक रोटेट करत असताना या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गणेशजी कालेकर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या कॅश प्राईज. त्यानंतर सर्व ज्या ट्रॉफीज आहेत प्रथम, द्वितीय, तृतीय, MD शेट अर्थातच मदन दत्तू जाधव साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. त्यांचे विशेष आभार. मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी शिवाजी मडवी, राम घरत, रवींद्र भोईर यांनी आम्हाला स्पॉन्सर केल्यात. त्यांचे विशेष आभार. सन्मान चिन्ह आम्हाला दीपेजी थळे, कपिल ढोळे आणि तानाजी थले यांच्याकडनं स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल शरदजी भामरे, रुद्र कॅटरर्स, लोणाड यांच्याकडनं आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्यांचे विशेष आभार. ओहो हो हो, या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल बाहेरच्या दिशेने निघत असताना डॉट बॉल आणि बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी ट्रॉफी आम्हाला भरत मडवी लोणाड यांच्या वतीनं स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. रुपेश कदम यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेली आहे. आणि थर्ड कॅश प्राइज हनुमानजी तरे एवईचे उद्योगपती ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेलं आहे. नक्कीच नक्कीच. आणि लाईव्ह टेलिकास्ट जे आपण या स्पर्धेचं पाहतोय त्याच्यासाठी आम्हाला फायनान्शियल बॅकअप दिला तो किरण थळे आणि चेतन भोईर यांनी. टॉस बॉक्स आशिष पाटील यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आले. सर्वांचं विशेष आभार असेल. जेडी विशाल समोर लॉफ केला लॉंग ऑनला, आणखी एक मोठा फटका. हा देखील बॉल सीमारेषेच्या पलीकडे. विशाल नाही थांबणार. त्याच्या बॅट मधून विशाल काय फटके येतात. सिक्सर. जबरदस्त फटका. विशाल लढतोय. धावा झाल्या धावफलकावरती. वेगानं जेडी समोर आक्रमण. ओ पुन्हा शपथून हुक करायचं होतं. इथे वेगवान बॉल सर निघून गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि आज बरोबर धावसंख्या धावफलकावरती 30 तुम्हाला बघायला मिळेल. 30 रन्स. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. कम्पॅरेटिव्हली आपण विचार केला तर 2 ओव्हरमध्ये टीम सावधच्या धावा होत्या तर 26, परंतु त्यानंतर सुजितचं षटक 39 धावांचं आलं आणि तिथून पूर्णपणे दबावात टाकला तो म्हणजे जांभूळपाडा संघाला स्वीप करायचं होतं. क्लीन बोल्ड. विशाल पाटीलच्या खेळीचा अंत. चांगला खेळत होता मात्र आता त्याच्या डावाला खिंडार परत असताना ठिकाणी प्रवीणजी थळे यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ही आपल्या आगरी गोळ्यांच्या खरं तर गीतांमधील अशी गाणं आहेत, असे संगीत आहेत. आजरा मरत फार जुनी लोकगीतं आणि जरूर आपण जर जगदीश पाटील यांचा विचार केला तर आपल्या संपूर्ण बांधवांसाठी आदरणीय प्रवीणजी थळे यांचं देखील आगमन झालेलं आहे. ही अशी अजरामर गीतं, लग्न गीतं, लोकगीतं, कोळी गीतं ज्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले आहेत. आजवर आता प्रत्येक गावोगावी सिंगर, गायक, गीतकार होत चाललेत आणि कुठेतरी तो वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक गाणं ऐकण्याची एक मजा वेगळी आहे. मग ते गणपती बाप्पांचं जागरण असू द्या किंवा मग बायांचं जागरण असू द्या, जेव्हा देवी निघतात आणि अशा जरूर
वातावरणामध्ये तो एक वातावरण तयार होतो ना अशा कार्यक्रमांमध्ये, तिथे बसण्याची आणि एक आनंद घेण्याची मजा वेगळी असते. डॉट बॉल आला आणि याचबरोबर 30 धावा धाव फलकावरती, म्हणजे पलटवार आपल्याला बघायला मिळतोय. बारा चेंडू आणि इथून आता सामना जिंकण्याकरिता 44 धावांची आवश्यकता असणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी थर्ड ओव्हर मध्ये कुणालचा वापर करण्यात आला. ऑन स्क्रीन सध्या तुम्ही सगळे फोटोज पाहता ज्यांची मेहनत या स्पर्धेसाठी. अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट्स लोणार आयोजित जयदुर्गा ट्रॉफी. आई अंबा माता दुर्गा माता जिच्या चरणी आपण खरं तर नतमस्तक होऊन जिचा आशीर्वाद घेऊन आपण नेहमीच खेळतोय. लोणार संघ खेळतोय. शफल झाला हुक करत असताना बॉलला पाठवल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. गुड शॉट. चौतीस धावा धाव फलकावरती. 40 पाहिजेत 11 बॉल मध्ये. हो फुल टॉस. पुन्हा बॉलला उडवलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. कोबरा नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. धावसंख्या एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 35 रन्स. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव चित रंगत असलेला क्रीडा सोहळा, क्रिकेटचा महासंग्राम. निखिल पाटील पहिल्या षटकामध्ये बांगडा ठरला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये जेडीनं कमबॅक केला. कुणाल आता या ओव्हरमध्ये आपण पाहतो चौकार नंतर पलटवार करत असताना काय किरणनं बॅटिंग केली आज. 61 धावा. क्वार्टर ऑफ B1D सावध एक्सप्रेस ॲज आयकॉन खेळण्यासाठी तो शहापूर इथे चाललाय. त्याच्यामुळं जरूर या मॅच मध्ये तो आपल्याला गोलंदाजी करताना दिसत नाहीये. पुलचा फटका हवे ते बॉल. जेडी डाऊन द बॉल येतोय. जेडीनं देखील त्याला चांगली साथ दिली. खेळ पकडलाय आणि खेळाडू बाद. आकेश आलेला आहे. धावसंख्या मात्र धावफलकावरती 36. आता थोडस कठीण समीकरण कारण विकेट देखील येत आहेत आणि आता धावा भरपूर बनवायच्या आहेत. जवळपास 40 धावा. स्विंग अँड मिस लॉफ करण्याचा प्रयत्न होता. आपला मिस थोडासा खाली राहणारा बॉल निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. ओ परफेक्ट यॉर्कर. ग्रेट बॉल. जबरदस्त चेंडू. यॉर्कर लेंथ आपल्याला बघायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉल आलाय. प्रत्येकी निर्धाव या ठिकाणी दबाव वाढवत असताना प्रेशराईज करत असताना
36 धावफलकावरती 36. कुणालचा बॉल समोर ड्राईव्ह करण्यात आला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी सरळ रेषेमध्ये हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सहजगत्या 2 धावा तिथे मिळाल्यात. आणि याचबरोबर कुणालचं हे षटक देखील संपन्न होतंय. कुणालनं आपल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या ते फक्त 8 आणि 1 विकेट त्यालाही मिळाली. सामना शेवटच्या ओव्हरमध्ये, शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्याकरिता 36 धावांची गरज आहे. सहा बॉल मध्ये 6 सिक्सर लागले तर 36 धावा होऊ शकतात. तो प्रयत्न करावा लागेल. ऐसा ना कि जब तक आखिरी गेंद डिलीवर नहीं होती तब तक कौन जीतने वाला है कोई नहीं बता सकता. लेकिन यदि इस 6 गेंदों में अगर 6 छक्के लग जाते तो एक नया इतिहास बना लेंगे बल्लेबाज निकेश. आखिरी ओवर में गेंदबाजी करने के लिए हरीश. हालांकि पिछले पारी में हमने देखा किरण पाटिल ने 39 रन. इस बार ये गेंद खराब गेंद थी. अंपायर का नो बॉल का इशारा था हुआ. 1 रन की मदद से अब टीम की टोटल आगे बढ़ती हुई अब आने वाली गेंदें यहां से 35 रनों की जरूरत. इस हम जिक्र कर रहे थे कि जो कि सुजीत का ओवर था जिसमें 39 रन बनाए थे किरण पाटिल ने. कुल मिलाकर 5 सिक्सर और 2 चौके की मदद से ये फ्रीड गेंद थी. ऑन ड्राइव करते हुए बल्लेबाज गेंद डीप में मिड विकेट पर मौजूद फील्डर के पास. फंबल करते हुए वहां पर फील्डर और इस के साथ ही 2 रन आसानी से पूरे करते हुए दोनों भी बल्लेबाज. इन 2 रनों की मदद से टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई 41 रनों पर. अभी भी आने वाली 5 गेंदें 33 रनों की जरूरत है. यानी कि यहां से 5 सिक्सर भी लग जाते तो भी 30 ही बन जाएंगे. यानी कि जीत पक्की हो चुकी अब टीम एकवीरा सावत के लिए. इस बार उछाल दिया गेंद को, अच्छी ताकत और गेंद को भी भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. यानी कि दर्शकों को मौका देने वाले हैं निकेश मेरे ख्याल से. यदि ऐसे 1-2 बड़े सिक्सर लगाते फिर दर्शक कैच पकड़ेंगे तो फिर उन्हें पैसा जीतने का मौका है. एक दर्शक ने तो 700 रुपए का इनाम जीता आईवा कैच पकड़ के. और मेरे ख्याल से फिर वही दर्शक थे वहां पर. फिर एक बार फिर उछाल दिया, लेकिन ये गेंद मैदान के अंदर और बाहर. जी हाँ, बिल्कुल अंदर है. कैच को पकड़ा है वहां पर मंग्या ने. बढ़िया कैच को पकड़ते हुए बल्लेबाज आउट. जीत की तरफ अब बढ़ती हुई टीम एकवीरा सावत धीरे धीरे दूसरे जीत की तरफ बढ़ती हुई. और इसके बाद अगला मुकाबला वालचीन बनाम लोनार शिव शक्ति. लेकिन इस मैच की विजेता टीम अनुज 11 लोनार के सामने लोनार के खिलाफ खेलने वाली है. आज के दिन का सेकंड लास्ट मुकाबला रहेगा. फिर एक बार हरीश मुड़ते हुए राउंड द विकेट. आड़े बल्ले से खेलने की कोशिश. लैक ऑफ फुटवर्क देयर. फुटवर्क का सही तरह से इस्तेमाल नहीं कर पाए बल्लेबाज दुर्गेश. खंडू जादव फिर एक बार हमारे साथ जुड़ते हुए आपका भी हार्दिक स्वागत है. प्रभाकर ढोले जी आपका भी हार्दिक स्वागत. इस बार काफी दूर से खेलने की कोशिश, खींचकर मारना चाहते थे. एक और डॉट गेंद और इसके साथ ही इस मुकाबले को जीत लिया टीम एकवीरा सावत ने. मेनी कंग्रेचुलेशंस एंड हार्ड लक टीम श्री गणेश जांबुलपाड़ा.